नमस्कार मित्रांनो, निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोविंद तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत गणिताचा जो आरआरबी, एनटीपीसी आणि ग्रुप डी साठी अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे असा वेग, वेळ, अंतर हा चॅप्टर। आणि हा चॅप्टर आज जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आयुष्यभर परत हा चॅप्टर बघण्याची गरज राहणार नाहीये। तुमच्या ज्या सर्व कन्सेप्ट जे आहेत या कन्सेप्ट आपल्या आजच्या व्हिडिओमधून तुमच्या क्लिअर होणार आहेत आणि तुमचे 2 ते 3 मार्क हे तुमची आरआरबी ग्रुप डी असेल, आरआरबी एनटीपीसी असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल आणि तलाठी असेल, पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, एसएससी जीडी असेल, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला जर वेग, वेळ, अंतर याचा जर प्रश्न आला तर आयुष्यभर तुम्ही तो प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीये। अशा तऱ्हेने आज आपण हा चॅप्टर शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या चॅप्टरचे कमीत कमी 3 ते 4 पार्ट होणार आहेत। ते सर्व पार्ट तुम्ही बघायचे आहेत, ठीक आहे। तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया, आपल्या लेक्चरकडे येऊया। तर बघा, वेग, वेळ, अंतर। तर वेग म्हणजे काय? तर वेग बरोबर काय असते? वेग बरोबर असते अंतर भागेला वेळ। वेग बरोबर काय असते? अंतर भागेला वेळ, है ना। आता बघा, वेग बरोबर असते अंतर भागेला वेळ। अंतर आपण कशामध्ये मोजतो रे? किलोमीटर मध्ये मोजतो आणि वेळ आपण तासामध्ये मोजतो। म्हणजेच वेगाचे एकक आपल्याला भेटते किलोमीटर प्रति तास, किंवा अंतर जे आहे हे आपण मीटर मध्ये मोजतो आणि वेळ जो आहे हा सेकंद मध्ये मोजतो। म्हणजे दुसरा आपल्याला वेगाचे एकक भेटते मीटर प्रति सेकंद। म्हणजे वेगाचे जे एकक आहेत, युनिट आहेत, ते एकतर किलोमीटर प्रति तास राहील किंवा मीटर प्रति सेकंद राहील, ठीक आहे। दुसरा आहे, आता वेगानुसार वेग आपल्याला दिलेला आहे, वेळ दिलेला आहे, अंतर काढायचं तर अंतर बरोबर काय होईल? अंतर बरोबर होते अंतर काढायचा हा वेळ इकडे जाईल म्हणजे काय होईल? वेग गुणिला वेळ, वेग गुणिला वेळ, ठीक आहे। दुसरं सूत्र तयार झालं। समजा वेळ काढायचा आहे तर वेळ इकडे जाणार, वेग इकडे येईल, तर वेळ बरोबर काय होईल? अंतर भागिला वेग, ठीक आहे। असे एकाच याच्यानुसार 3 सूत्र तयार होतात। ऍक्च्युअल मध्ये सूत्र नाही, जर कन्सेप्ट आहे ना। मग वेग बरोबर अंतर छेद वेळ, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ आणि वेळ बरोबर अंतर छेद वेग आहे, ठीक आहे। आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, किलोमीटर प्रति तास। बघा, 1 किलोमीटर बरोबर किती मीटर आहे? 1000 मीटर, आहे ना। आणि 1 तास जर आपण म्हटले तर 1 तास बरोबर किती मिनिटे? तर 60 मिनिटे होतात। आणि 1 तास बरोबर किती सेकंद? तर 60 मिनिटे गुणिला 60, कारण 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणजे 60 गुणिला 60 3600 सेकंद होतात, ठीक आहे। 3600 सेकंद होतात। आता एक कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर करायची आहे। जर तुम्हाला वेग हा किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जर तो मीटर प्रति सेकंद मध्ये करायचा असेल तर कसा करायचा? तर बघा, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, 1000 आपण वरती लिहिले, छेदामध्ये 1 तास बरोबर किती सेकंद? 3600 सेकंद लिहिले। तर बघा, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 10 आणि 36 ला 2 ने जर भागलं तर 2 पंचे 10, 2 एक 2, 2 आठी 16, किती येते उत्तर? 518 येते। म्हणजे याचा अर्थ काय आहे की किलोमीटर प्रति तास वेगाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी त्याला जो वेग दिलेला आहे त्याला 518 ने गुणायचं। काय करायचं? 518 ने गुणावे। किलोमीटर प्रति तास वेगाचे रूपांतर जर तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर त्याला 518 ने गुणायचं। दुसरा आहे, उलट जायचं आहे, मीटर प्रति सेकंद वेगाचे रूपांतर जर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर त्याला 18/5 ने गुणावे। त्याला काय करायचे आहे? 18/5 ने गुणायचं आहे। हे डायरेक्ट नोट डाऊन घेऊन करून चला, हे पण पूर्ण नोट डाऊन करा। हे सर्व कन्सेप्ट आहेत, हे नोट डाऊन करा आणि प्रत्येक एक्झाम्पल लिहित चला आणि सॉल्व्ह करत चला, ठीक आहे। समजलं काय? किलोमीटर प्रति तास वेगाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी त्याला 518 ने गुणायचं आणि मीटर प्रति सेकंद वेगाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करण्यासाठी त्याला 18/5 ने गुणायचं, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, वेग जो आहे, वेग बरोबर अंतर छेद वेळ असते। मग आपल्याला माहित आहे, आधीपासून शिकलेलं आहे की कोणतेही उदाहरण सॉल्व्ह करायचं जर असेल तर आपल्याला एकक सारखे असले पाहिजे। जर वेग काढायचा आहे तर अंतर किलोमीटर मध्ये पाहिजे, वेळ तासामध्ये पाहिजे, आहे ना, किंवा अंतर मीटर मध्ये पाहिजे आणि वेळ आहे सेकंद मध्ये पाहिजे। जर तुमचे एकक सारखे नसतील
तर वेग काढण्यासाठी या सूत्राला 18/5 ने गुणायचं. काय करायचं? 18/5 ने गुणायचं. सेम अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. परत इथं अंतर काढायचं आहे आणि एकक जर सारखे नसतील तर त्याला 5/18 ने गुणायचं. काय करायचं? 5/18 ने गुणायचं. आणि वेळ काढण्यासाठी परत एकक सारखे नसतील तर त्याला 18/5 ने गुणायचं. काय करायचं? 18/5 ने गुणायचं. म्हणजे लक्षात घ्या की वेग आणि वेळ काढण्यासाठी आपल्याला 18/5 ने गुणायचं आहे एकक सारखे नसतील तर, आणि अंतर काढण्यासाठी आपल्याला 5/18 ने गुणायचं आहे. समजलं एवढं? ठीक आहे. आता काही एक्झाम्पल टाईप 1 चे आपण बघणार आहोत आणि पुढे आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर बघा टाईप 1 चे एक्झाम्पल. तर बघा टाईप 1 मधला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की 72 किलोमीटर प्रति तास वेगाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करा असं म्हटलेलं आहे. तर किलोमीटर प्रति तास वेगाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी आपण वेगाला काय करतो? 5/18 ने गुणतो. म्हणजे काय होईल? 72 गुणिला 5/18, 18×72 म्हणजे 4×5 20 मीटर प्रति सेकंद. हे झालं याचं उत्तर. एकदम सोपी कन्सेप्ट. पुढे दुसरा प्रश्न दिलेला आहे की 20 मीटर प्रति सेकंद वेगाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करा. बघा मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं आहे. तर काय करतो आपण? तिथं उलट करतो, 18/5 ने गुणतो. म्हणजे या वेगाला 20 गुणिला काय करावं लागेल? 18/5. मग 5×20 आणि 18×72 म्हणजे उत्तर किती आलं? 72 किलोमीटर प्रति तास. बघा सेम एक्झाम्पल होतं. इथं 72चं मीटर प्रति सेकंद मध्ये केलं तर 20 झालं, आणि 20 मीटर प्रति सेकंदचं जर किलोमीटर प्रति तासामध्ये केलं तर काय झालं? 72 किलोमीटर प्रति तास झालं. समजलं? असे दोन एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा तिसरा प्रश्न समजा असा आहे, 90 किलोमीटर प्रति तास वेगाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करा. हा तुम्ही सोडवायचा आहे. आणि चौथा प्रश्न समजा असा आहे की 80 मीटर प्रति सेकंद वेगाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करा. हे दोन एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. पुढे आपण दुसरा टाईपचा एक्झाम्पल बघणार आहोत. बघा टाईप दुसऱ्या मधलं पहिलं एक्झाम्पल आपल्या समोर आहे की 600 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 36 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती? आपल्याला विचारलेला वेग पण तो ताशी विचारलेला आहे. म्हणजे वेगाचं एकक काय असलं पाहिजे? किलोमीटर प्रति तास. मग बघा वेग बरोबर आपल्याला माहित आहे, वेग बरोबर असते अंतर छेद वेळ. अंतर छेद वेळ बरोबर आहे. आता आपल्याला हा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये पाहिजे, म्हणून आपण या वेगाच्या सूत्राला काय करू? आता 18/5 करू. आणि समजा इथं ताशी हा शब्द नसता तर आपल्याला 18/5 करण्याची गरज नसती, कारण रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर हे मीटर मध्ये दिलेलं आहे आणि वेळ जो सेकंद मध्ये दिलेला आहे. म्हणजे आपलं वेगाचं एकक आलं असतं मीटर प्रति सेकंद. बरोबर आहे. म्हणजे वेग बरोबर अंतर छेद वेळ होता. अंतर आपलं मीटर मध्ये आहे आणि वेळ जो आहे सेकंद मध्ये आहे. मग आपल्याला काही करण्याची गरज नव्हती. पण इथं जो वेग काढा सांगितला तो ताशी काढा सांगितला, म्हणजे त्याचं एकक चेंज होईल, किलोमीटर प्रति तास होईल. म्हणून आपण याला 18/5 ने गुणत आहे. मग अंतर आहे 600, वेळ आहे 36 गुणिला 18/5. ठीक आहे. 18×2 = 36, 2×3 = 6 हे झाले 300. 300 भागेला 5, 5×6 = 30, 5×0 = 0 म्हणजे उत्तर आलं 60 किलोमीटर प्रति तास. झालं. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत अशाच प्रकारचं. बघा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे, 400 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 54 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती? परत हा जो वेग सांगितला हा ताशी विचारला, म्हणजे परत आपल्याला वेगाच्या सूत्राला 18/5 ने गुणावं लागेल. म्हणजे वेग बरोबर असते अंतर छेद वेळ, मग गुणिला काय करावं लागेल? 18/5. मग अंतर किती आहे? 400, वेळ कितीला आहे? 54 गुणिला 18/5. 18×3 = 54. 5 ने जर 40 ला भागलं तर 5×8 = 40, 5×0 = 0. मग काय येऊ राहिलं? 80/3. बरोबर आहे. आता बघा 3×2 = 6, 3×3 = 9 होतात. म्हणजे 2 बाकी राहिले की झाले 20, 3×6 = 18 म्हणजे उत्तर येईल 26.66 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. हे आपण मनाने एक्झाम्पल घेतलेलं आहे. जनरली किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर हे पॉइंट मध्ये येत नाही, पुढे भाग जात नाही, म्हणून 26.66 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर झालेलं आहे. आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत, तो पुढे आपण बघूया. बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे
की 1.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती आहे. तर बघा आपल्याला माहीत आहे, परत हा जो वेग आहे हा ताशीमध्ये काढायचा आहे. इथं आपल्याला अंतर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि वेळ जो आहे तो सेकंदामध्ये दिलेला आहे. तर कसं करणार, तर वेग बरोबर आपल्याला माहीत आहे, वेग बरोबर काय, अंतर छेद वेळ, अंतर छेद वेळ आहे ना. आता बघा हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे 1.5 किलोमीटर, मग या 1.5 किलोमीटरला मी मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, तर 1.5 किलोमीटर बरोबर 1,500 मीटर, बरोबर आहे. कारण या किलोमीटरचं रूपांतर मी मीटरमध्ये केलं. आता अंतर मला भेटलं 1500 आणि वेळ किती आहे 72. आपल्याला वेग जो आहे ताशी विचारलेला आहे. ठीक आहे, आपण काय केलं आधीच्या उदाहरणामध्ये हे सॉल्व करून घेतलं आणि नंतर त्याला काय केलं 18/5ने गुणलं. सेम आता इथं 18/5ने डायरेक्ट गुणायचं म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल, कारण पुढे जाऊन आपल्याला 18/5ने याला गुणायचंच आहे. मग पुढे 2-2 स्टेप केल्यापेक्षा एका स्टेपमध्ये आन्सर काढण्यासाठी आपण काय करू, इथं 18/5ने गुणून घेऊ. ठीक आहे, कारण आधी आपण काय करत होतो, याचं उत्तर काढत होतो, नंतर 18/5ने गुणत होतो. मग वेळ आपल्याला कमी लागला पाहिजे, डायरेक्ट एवढं लिहायचं उत्तर काढायचं. मग 18×4 = 72 होतात. 5ने 15ला भागलं, 5×3 = 15, हे झाले 300. आता 4ने जर 300ला भागलं तर 4×7 = 28, 2 बाकी राहिले, 4×5 = 20, म्हणजे किती आलं उत्तर, 75 किलोमीटर प्रति तास. 75 किलोमीटर प्रति तास झालं. मग आपल्याला काय करायचं आहे, ताशी जर वेग काढायचा असेल तर आपण ऑलरेडी सांगितलं की वेगाच्या सूत्राला आपण काय करतो, 18/5ने गुणतो. ठीक आहे, आणखी एक उदाहरण आपण असं बघूया, नंतर आपण दुसऱ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. बघा पुढचं उदाहरण आपल्यासमोर आहे की 100 किलोमीटर अंतर 9 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. सेम डायरेक्ट आता फटाफट आपण उत्तर काढूया. वेग बरोबर आपल्याला माहीत आहे अंतर भागेला वेळ असते. मग आपल्याला इथं बघा हे किलोमीटर नसून मीटर आहे, तर 100 मीटर अंतर 9 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. मग आपल्याला वेग काढायचा आहे. मग वेग बरोबर असते अंतर आहे 100 आणि वेळ जो आहे 9 आणि याला काय करणार 18/5ने गुणणार. बरोबर, 9×2 = 18, 2ने 10ला भागलं, 5ने 10ला भागलं, 5×2 = 10, 5×0 = 0, म्हणजे 20 × 2 किती झाले 40 किलोमीटर प्रति तास. हा झाला आपला वेग. म्हणजे 100 मीटर अंतर जर असेल आणि ते जर 9 सेकंदात ओलांडायचं असेल तर गाडीचा ताशी किती होईल, 40 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, एक 5वं उदाहरण तुम्हाला बघा सोडवायला देतो. समजा एका गाडीचे अंतर जे आहे हे आहे 500 मीटर. 500 मीटर अंतर असेल आणि तिचा जो वेळ आहे तो जर 18 सेकंद असेल, किती 18 सेकंद, तर त्या गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. आणखी एक 6वं एक्झाम्पल आहे. समजा एका गाडीचा वेग आहे 425, एका गाडीचे अंतर जे आहे त्याने अंतर पार केलेलं 425 मीटर आहे आणि ते 36 सेकंदात ओलांडत असेल तर त्या गाडीचा ताशी वेग किती. हे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत. 500 मीटर अंतर आणि 18 सेकंद वेळ, दुसरा आहे 425 मीटर अंतर आणि 36 सेकंद वेळ. हे 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपण टाईप 3 बघणार आहोत. बघा टाईप 3 मधला पहिला प्रश्न की 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे वेळ काय आहे ते काढायचं आहे. मग वेळ बरोबर आपल्याला माहीत आहे, वेळ बरोबर काय असते अंतर छेद वेग, अंतर छेद वेग आहे ना. आता बघा अंतर किती आहे 300 मीटर लांबीचं अंतर किती आहे 300 मीटर आणि वेग जो दिलेला आहे 72 किलोमीटर प्रति तास. ताशी 72 किलोमीटर म्हणजेच जो वेग दिलेला आहे तो 72 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. आता बघा अंतर कशामध्ये आहे मीटरमध्ये आहे आणि वेग किलोमीटर प्रति तासामध्ये आहे. म्हणून आपण पहिलेच बघितलं की वेळेच्या सूत्राला सुद्धा 18/5ने गुणायचं. मग करा, अंतर किती झालं 300, वेग झाला 72 गुणेला 18/5. ठीक आहे, 18×4 = 72, 5ने 30ला भागलं, 5×6 = 30, 5×0 = 0. आता काय 4ने 60ला भागावं लागेल, तर 4×1 = 4, 2 बाकी राहिले, 4×5 = 20, तर उत्तर येईल हे 15 सेकंद. 15 सेकंद. आता हे तास नाही होतील तर हे सेकंदामध्ये येतील. तर 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यास 72 सेकंद लागतील. हे आपलं उत्तर आहे. समजलं.
कारण एकक सारखे नव्हते. मग एकक सारखे नसतील तर वेग आणि वेळ काढण्यासाठी आपण 18/5ने गुणतो आणि अंतर जर काढायचं असेल तर आपण 5/18ने गुणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न याच्यामधला आपण अशाच टाईपचा आणखी एक बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे की 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. सोपे प्रश्न आहे. परत आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर आपल्याला माहीत आहे काय असते, अंतर छेद वेग. मग अंतर किती आहे 450 मीटर, वेग किती आहे 54. हे अंतर जे दिलेलं आहे हे मीटरमध्ये आहे आणि वेग किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, म्हणून या सूत्राला 18/5ने गुणणार. मग 18 त्रिक 54, 5 न मग 45 आणि हा 0 90 झाले. 3ने 90ला भागलं, 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर आलं आपलं 30 सेकंद. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीनुसार हे आपण उदाहरणं सोडवू शकतो. ठीक आहे. आणखी एक उदाहरण जे आहे, तिसरं उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो, ते तुम्ही सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा तिसरं उदाहरण सपोज आहे की एका गाडीची लांबी 500 मीटर आहे आणि तिचा वेग जो आहे तो समजा आपण लिहिला 90 किलोमीटर प्रति तास आहे, तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि चौथा प्रश्न समजा असा आहे की 625 मीटर लांबीची रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळात ओलांडेल. हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. तर पुढच्या प्रकारासाठी आपल्याला एक साधी कन्सेप्ट क्लिअर करायची आहे, ते आपण पुढे बघूया. बघा टाईप 4 आपल्यासमोर आहे की टाईप 4मधलं पहिलं उदाहरण आपल्याला म्हणते की ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला परत काय काढायचं आहे, किती वेळ लागेल म्हणजेच वेळ काढायचा आहे. वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर असते अंतर छेद वेग, हे आपल्याला माहीत आहे, अंतर छेद वेग. आता याच्यामध्ये बघा की ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. म्हणजे हे पण अंतर आहे आणि हे पण अंतर आहे. मग अंतर किती येईल, हे 400 घ्यायचं की हे 400 घ्यायचं की त्याची वजाबाकी करायची की त्याची बेरीज करायची. तर लक्षात घ्यायचं, कधी पण रेल्वेगाडीच्या उदाहरणामध्ये अंतर आलं, काय आलं, अंतर आलं. अंतर हा शब्द आला. अंतर म्हणजे उदाहरणामधील जे पण लांब्या दिलेल्या आहेत, जे पण लांब्या दिलेल्या आहेत त्या सर्वांची बेरीज. ठीक आहे. उदाहरणामध्ये जे पण लांब्या दिलेल्या आहेत त्या सर्वांची बेरीज म्हणजे काय असते, अंतर असते. म्हणजे अंतर बरोबर आपण म्हणू शकतो की अंतर बरोबर रेल्वेची लांबी अधिक पुलाची प्लॅटफॉर्मची किंवा बोगद्याची लांबी. ठीक आहे. म्हणजे उदाहरणामध्ये जे पण अंतर असतात त्या सर्वांची बेरीज काय असते, अंतर असते. उदाहरणामध्ये जे पण लांब्या असतात त्या सर्वांची बेरीज जी असते ते असते अंतर असते. लक्षात ठेवायचं आहे. हे डायरेक्ट दिमागामध्ये फिक्स करून टाका. मग पहिले रेल्वेची लांबी, नंतर पुलाची लांबी येऊ शकते. पहिले रेल्वेची लांबी येईल, नंतर प्लॅटफॉर्मची लांबी येईल. पहिले रेल्वेची लांबी येईल, नंतर बोगद्याची लांबी येईल. अशापैकी उदाहरणामध्ये जे पण लांब्या असतात त्या सर्वांची बेरीज म्हणते असते अंतर. मग आता इथं अंतर काय होईल रे, अंतर बरोबर इथं होईल. बघा इथं काय 400 मीटर लांबीची मालगाडी, हे 400 अधिक 400 मीटर लांबीचा पूल, हे 400. मग 400 आणि 400 800 झालं आपलं अंतर. आणि वेग किती आहे 40 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. आता बघा हे मीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहे. म्हणजे अंतर जे झालं हे काय झालं 800 मीटर झालं. आणि खाली हा जो वेग होता हा 40 किलोमीटर प्रति तास होता. म्हणून परत या वेळेच्या सूत्राला आपल्याला काय करावं लागेल, 18/5ने गुणावं लागेल. बरोबर आहे. आता बघा भागाकार जाते सरळ सरळ, हा 0 या 0सोबत कटला. 4ने जर 80ला भागलं तर 4 दुनी 8 हे झाले 20 आणि 5ने जर 20ला भागलं 5 चोक 20, 18 चोक किती झाले 72. आता बघा हे काय झाले 72 सेकंद. काय उत्तर आलं आपलं 72 सेकंद. आता बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला 72 सेकंद आहे तर ठीक आहे, पण आपल्याला माहीत आहे की 1 मिनिट बरोबर काय असतं रे 60 सेकंद आहे ना. मग हे तर 72 सेकंद आहेत. म्हणजे किती आहेत रे, 1 मिनिट पूर्ण झालेला आहे ना. 60 सेकंदाचा 1 मिनिट
आणि पुढे किती मिनटं किती सेकंद 12 सेकंद. म्हणजे असं सुद्धा तुम्हाला उत्तर येऊ शकते की 1 मिनिट 12 सेकंद एवढा वेळ त्याला लागेल किंवा 72 सेकंद. कारण 72 सेकंद म्हणजेच काय 1 मिनिट 12 सेकंद. समजलं. अशा तऱ्हेने एक्झाम्पल आहेत. पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत अशाच टाईपचं. बघा पुढचं उदाहरण आपल्यासमोर आहे की ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे. तशाच टाईपचं उदाहरण आहे. आता या पुलाच्या ठिकाणी इथं बोगदा येऊ शकते किंवा प्लॅटफॉर्म येऊ शकते आहे ना. म्हणजे लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. 420 लांबीचा पूल ओलांडण्यास, त्याच्यानंतर 420 लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल असं तुम्हाला विचारू शकतात. तर आपल्याला परत वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर आपल्याला माहीत आहे अंतर छेद वेग. मग आता अंतर 2 आहेत म्हणजे दोघांची बेरीज करावं लागेल. एक अंतर आहे 480 आणि एक आहे 420. 480 अधिक 420. वेग दिलेला आहे 60 आणि याला करावं लागेल 18/5 गुणावं लागेल. मग 480 अधिक 420 किती झाले 900 भागेला 60 गुणेला 18/5. बरोबर आहे. हा शून्य या शून्यासोबत कटला. 6ने जर 18ला भागलं तर 6 त्रिक 18 झाले. 5ने 90ला भाग जातो. 5 1 5 4 बाकी राहिले. 5 8 40 म्हणजे 18चा भाग गेला आणि 18 गुणेला 3 18 त्रिक 54 म्हणजे उत्तर येईल आपलं 54 सेकंद. हे आपलं उत्तर येईल. तर आपण म्हणू शकतो की ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास 54 सेकंद इतका वेळ लागेल. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण याच्यामधलं बघणार आहोत आणि नंतर आपण एक होमवर्कसाठी देणार आहोत. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे की ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 540 मीटर लांबीच्या मालगाडीस 460 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. परत आपल्याला काय विचारलेलं आहे वेळ विचारलेला आहे. मग वेळ बरोबर आपल्याला माहीत आहे अंतर छेद वेग. आणि उदाहरणामध्ये 2 लांब्या आहेत म्हणजे सर्व लांब्यांची बेरीज म्हणजे असते अंतर. मग एक लांबी आहे 540, दुसरी लांबी आहे 460. मग आपण लिहू 540 अधिक 460 आणि खाली काय येईल वेग किती आहे 72. हा किलोमीटर प्रति तासामध्ये आहे आणि हे मीटरमध्ये आहे म्हणून याला 18/5 गुणणार. करू पुढे. 540 अधिक 460 किती झाले रे 1000 छेदामध्ये 72 गुणेला 18/5. 18 चौक 72. 5ने जर याला भागलं तर 5 2 10 5 0 0 5 0 0 200चा भाग गेला. आणि 4ने 200ला भागलं तर 4 25 4 0 0 म्हणजे उत्तर आलं तुमचं 50 सेकंद. म्हणजे याचं उत्तर काय भेटलं तुम्हाला 50 सेकंद हे भेटलेलं आहे. ठीक आहे. एक उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा. हा चौथा प्रश्न तुमच्यासमोर आहे की 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या मालगाडीस 1.080 किलोमीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल. या बोगद्याच्या ठिकाणी काय प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. इथं बघा साधा आहे. वेग दिलेला आहे. हे मालगाडीची लांबी अधिक हे किलोमीटरमध्ये आहे. तर किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये करसाल मीटरमध्ये करसाल आणि दोघांची बेरीज करसाल. बरोबर ना. नंतर ते आपलं सोल्व करसाल. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे टाईप 5 मधला की 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती. तर आपल्याला आगगाडीची लांबी विचारलेली आहे आणि लांबी म्हणजे आपल्याला माहीत आहे अंतर. मग अंतर बरोबर काय असते रे अंतर बरोबर काय असते वेग गुणेला वेळ. वेग गुणेला वेळ. आणि एकक जर उदाहरणामध्ये सारखे नसतील तर त्याला आपण काय करतो 5/18 गुणतो. बरोबर आहे. कारण आपण वेळ काढण्यासाठी 18/5 गुणलं आणि वेग काढण्यासाठी सुद्धा 18/5 गुणलं. पण अंतर काढण्यासाठी आपल्याला त्याला काय करावं लागते 5/18 गुणावं लागते. मग बघा 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी म्हणजे वेग दिलेला आहे 54 किलोमीटर प्रति तास आणि एक विजेचा खांब किती आहे 18 सेकंदात. मग वेळ कशामध्ये दिलेला आहे सेकंदामध्ये. इथं तास आलं इथं सेकंद आलं म्हणून याला 5/18 गुणावं लागेल. मग वेग बरोबर किती आला 54 गुणेला वेळ किती आहे रे 18 गुणेला 5/18. 18 कटलं बस
54 गुणिले 5 केलं की उत्तर भेटेल, बरोबर आहे. 5 चौक 20 0, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27, म्हणजे 227 मीटर हे काय झाली त्या आगगाडीची लांबी झाली. ठीक आहे, लक्षात घ्या, जेव्हा आपण 518ने गुणतो तेव्हा अंतर काढताना अंतरचं एकक मीटरमध्ये येईल, आणि जेव्हा आपण वेळ काढतो तेव्हा आपण 18/5ने गुणतो तर वेळ जे एकक आहे ते सेकंदमध्ये येईल, आणि वेग काढताना जेव्हा आपण 18/5ने गुणतो तेव्हा त्याचं एकक किलोमीटर प्रति तासामध्ये येईल. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न अशाच टाईपचा आपण बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? परत आगगाडीची लांबी विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला काढायचं आहे अंतर. तर अंतर बरोबर काय असते, परत वेग गुणिले वेळ, आणि एकक सारखे नसतील तर त्याला काय करतो आपण 5/18ने गुणतो, बरोबर आहे. परत वेग किती दिलेला आहे उदाहरणामध्ये 72 किलोमीटर प्रति तास, आणि वेळ किती दिलेला आहे 12 सेकंद. किमती टाका, वेग बरोबर 72 गुणिले वेळ 12 गुणिले 5/18, 18ने 72ला भाग जातो, 18 चौक 72, बरोबर आहे. 12 पंच 60, आणि 60 गुणिले 4, 6 चौक 24, 240 मीटर हे आपलं याचं उत्तर झालेलं आहे. एवढे सोपे उदाहरणं आहेत, फक्त तुमच्या काय आधी जे मी कन्सेप्ट सांगितले ते क्लिअर असणं गरजेच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत अशाच टाईपचा, आणि एक तुम्हाला सोडवायला देणार आहे. बघा, तिसरा प्रश्न आपल्यासमोर ते आहे की 36 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? डायरेक्ट सोडवता येईल. आपल्याला काढायचं आहे अंतर. तर अंतर बरोबर येईल आपलं वेग 36 गुणिले वेळ 20, हे किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, हे सेकंदमध्ये आहे, म्हणून या सूत्राला 5/18ने गुणलं. 18 दुनी 36, 5 दुनी 10, 10 दुनी 20, म्हणजे 20 आणि 0 म्हणजे हे उत्तर आलं आपलं 200 मीटर. तर त्या आगगाडीची लांबी किती येईल? 200 मीटर. ठीक आहे, एक चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न तुम्हाला देतो की एका आगगाडीचा जो वेग आहे तो आहे आपला 90 किलोमीटर प्रति तास आहे, आणि ते एका विजेच्या खांबाला जर 30 सेकंदात ओलांडत असेल तर त्या आगगाडीची लांबी किती? हा चौथा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे, आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, बघा, अशाच टाईपमध्ये काही वेगळे प्रश्न असतात ते आपण या टाईप 5मध्ये बघणार आहोत. तर पुढचा प्रश्न आपला तशाच टाईपवरचा राहणार आहे. ठीक आहे, बघा, 5वा प्रश्न आपल्याजवळ आहे की 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची रेल्वे एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी विचारलेली आहे. इथं बघा, वेग दिलेला आहे 80 किलोमीटर प्रति तास, लांबी दिलेली आहे रेल्वेची 260 मीटर, आणि वेळ दिलेला आहे 45 सेकंद. तर त्या बोगद्याची लांबी आपल्याला विचारली, म्हणजे आपल्याला अंतर काढायचं आहे. तर अंतर बरोबर असते आपलं वेग गुणिले वेळ, आणि एकक सारखे नसतील तेव्हा आपण काय करतो 5/18ने गुणतो, बरोबर आहे. पण याच्यामध्ये बघा, रेल्वेची लांबी दिलेली आहे आणि बोगद्याची लांबी काढायची आहे, म्हणजे लांबी तर ऑलरेडी दिलेली आहे, मग बोगद्याची लांबी कशी काढणार? तर आपल्याला माहीत आहे अंतर बरोबर काय असते रे, रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी. म्हणजे या अंतरच्या ठिकाणी मी रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी लिहू शकतो, कारण इथं बोगदा दिलेला आहे म्हणून. जर इथं पूल असता तर आपण इथं पुलाची लांबी लिहिली असती, इथं जर प्लॅटफॉर्म असता तर प्लॅटफॉर्मची लांबी दिली असती. मग अंतर म्हणजे आपल्याला माहीत आहे की उदाहरणामध्ये जे सर्व लांब्या असतील त्या सर्वांची बेरीज म्हणजे अंतर. मग रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी बरोबर झालं अंतर, बरोबर. वेग किती आहे 80 गुणिला वेळ किती आहे 45 गुणिला 5/18. आता किमती टाकूया. बघा, रेल्वेची लांबी दिलेली आहे 260 अधिक बोगद्याची लांबी x म्हणतो, बरोबर. हे सॉल्व करू. बघा काय होतं का याच्यात, 18 आणि 45ला 9ने भाग जातो, 9 दुनी 18, 9 5 45. ठीक आहे, 2ने 80ला भाग जातो, 2 चौक 8, हे झाले 40, 4 पंच 20 किती झाले 4 पंच 20, 200 झाले, 200 गुणिला 5 हे झाले 1000, बरोबर आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे बोगद्याची लांबी काढायची आहे. म्हणजे हा 260 तिकडे जाईल, हा प्लसमध्ये आहे तर काय होईल वजा, म्हणजे x बरोबर 1000 वजा 260, म्हणजेच 1 बरोबर
1000 मधून 260 गेले, किती राहिले रे? 740 राहिले. तर त्या बोगद्याची लांबी किती आहे? 740 मीटर आहे. बरोबर आहे. तर त्या बोगद्याची लांबी किती आहे? 740 मीटर असं आपण काढू शकतो. समजलं? कारण अंतर म्हणजे असते उदाहरणातील सर्व लांब्यांची बेरीज. इथं आपल्याला रेल्वेची लांबी दिलेली होती आणि बोगद्याची लांबी काढायची होती आणि वेग आणि वेळ दिलेला होता. म्हणून मी लिहिलं अंतर बरोबर वेग गुणेला वेळ गुणेला 518. 518 का घेतलं? कारण वेग किलोमीटर प्रति तासामध्ये आहे आणि वेळ जी आहे ती सेकंदमध्ये आहे. मग अंतर काढताना आपण त्याला 518 ने गुणतो. किमती टाकल्या तेव्हा मला 1000 भेटले इथं. आणि रेल्वेची लांबी 260 अधिक बोगद्याची लांबी बरोबर मी x म्हटलं. मग इथं 1000 आले. मला ही x पाहिजे होती बोगद्याची लांबी, म्हणून मी 260 तिकडे घेतला, म्हणजे प्लस होता म्हणून वजा झाला. म्हणजे 1000 मधून 260 काढले तर आपल्याला बोगद्याची लांबी किती भेटली? 740 मीटर. हे असे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. कधी कधी साधे प्रश्नसुद्धा ग्रुप डीला विचारतात आणि NTPCला सुद्धा अशा टाईपचे प्रश्न पेपरमध्ये आलेले आहेत. एकदम बेसिक कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, पण सोपे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न अशाच टाईपचा आपण बघणार आहोत. बघा 6वा प्रश्न आपल्यासमोर आहे की 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 340 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 36 सेकंदात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी किती? सेम आपल्याला काढायचं आहे. पुलाची लांबी काढायची आहे म्हणजेच अंतर काढायचं आहे. डायरेक्ट सॉल्व करू. आपल्याला रेल्वेची लांबी दिलेली आहे 340, वेग दिलेला आहे 54 आणि वेळ दिलेला आहे 36. मग आपल्याला माहीत आहे अंतर बरोबर वेग गुणेला वेळ आणि एकक सारखे नसतात म्हणून काय असते? 518. ठीक आहे. मग अंतर बरोबर काय असते? रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी अधिक बोगद्याची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी. मग अंतर बरोबर इथं रेल्वेची लांबी टाकली 340 अधिक आपल्याला काढायची आहे पुलाची लांबी, म्हणून मी इथे लिहितो पुलाची लांबी बरोबर वेग किती आहे? 54 गुणेला वेळ किती आहे? 36 गुणेला 518. ठीक आहे. 18 त्रिक 54, 5 त्रिक 15 आणि 15 गुणेला 36 करू. 15 सकर 9 0 हातचे आले 9 आहे ना, आणि 15 त्रिक 45, 45 आणि 9 किती झाले? 53. बरोबर आहे. 530 म्हणजे 340 अधिक पुलाची लांबी बरोबर आपल्याला भेटले 530. बरोबर ना? काहीतरी चुकलं का? 5 15 15 सकर 9 0 हातचे आले 9 आहे ना. 15 त्रिक 45, 45 आणि 9 हे किती झाले? 54. 540 झाले. ठीक आहे. 540. आता पुलाची लांबी काढायची आहे. 340 तिकडे जाईल, म्हणजेच पुलाची लांबी बरोबर काय होईल? 540 वजा 340 म्हणजे 540 मधून 340 गेले किती राहिले? 200. तर त्या पुलाची लांबी किती रे? 200 मीटर. तर त्या पुलाची लांबी किती? 200 मीटर. हे तुम्हाला समजण्यासाठी एवढं मोठं लिहित आहे. तुम्ही एका स्टेपमध्ये उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला समजलं पाहिजे, हा हेतू अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. एक प्रश्न अशाच टाईपचा तुम्हाला सोडवायला देतो. बघा 7वा प्रश्न. समजा एका गाडीचा वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास आणि रेल्वेची लांबी आहे समजा 200 मीटर. तर ते एका पुलाला किंवा प्लॅटफॉर्मला जर ती 54 सेकंदामध्ये ओलांडत असेल तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती? असा प्रश्न तुम्हाला आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 90 किलोमीटर प्रति तास जाणारी रेल्वे 200 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 54 सेकंदात ओलांडत असेल तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती? हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत. बघा पुढचा टाईप आपण बघणार आहोत. प्रश्न असा दिलेला आहे बघा की मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किलोमीटर प्रति तास व 70 किलोमीटर प्रति तास असल्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील असं म्हटलेलं आहे. एक गाडी मुंबईहून निघत आहे आणि एक गाडी अमरावतीहून निघत आहे. एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने म्हटलं आहे. म्हणजे एक गाडी मुंबईहून अमरावतीला चालली आणि दुसरी गाडी अमरावतीहून मुंबईला येऊ राहिली. आणि मुंबई ते अमरावती अंतर किती दिलेलं आहे? 750 किलोमीटर. आणि त्यांनी काय म्हटलं की पहिल्या गाडीचा वेग आहे 55 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास. हे लक्षात घ्या. बघा हे समजा अमरावती आहे ना, आणि हे आहे दुसरं मुंबई.
ठीक आहे। एक गाडी काय चालली अमरावतीहून मुंबईला चालली आणि दुसरी गाडी मुंबईहून अमरावतीला येऊ राहिली आणि दोन्ही गाड्या किती वाजता निघाल्या? सकाळी 6 वाजता, बरोबर आहे। आणि मुंबई ते अमरावती अंतर किती आहे? 750 किलोमीटर, बरोबर आहे। समजा अमरावतीहून मुंबईला जाणारी पहिली गाडी आहे तर तिचा वेग आहे 55 किलोमीटर प्रति तास, इथं दिलेला आहे। आणि दुसरं मुंबईहून अमरावतीला येणारी गाडी हिचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास। तर त्या गाड्या दोन्ही एकमेकींना किती वाजता भेटतील असा प्रश्न आहे। प्रश्न ॲक्च्युअलमध्ये खूप सोपा आहे। तर लक्षात घ्यायचं, जेव्हा गाड्यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असेल तेव्हा वेगांची बेरीज करायची। लिहून घ्या, दिशा विरुद्ध जर असेल तर काय करणार? बेरीज करणार। गाड्यांची दिशा विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज, आणि दिशा समान असेल तर वेगांची वजाबाकी। ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या। ठीक आहे, वेगांची वजाबाकी। जर गाड्यांची दिशा विरुद्ध आहे तर वेगांची बेरीज करायची आणि गाड्यांची दिशा समान आहे तर वेगांची काय करायची? वजाबाकी करायची। या कंडिशनमध्ये काय होऊ राहिलं की गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत म्हणून वेगांची इथं काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल। आणि आपल्याला त्यांनी काय म्हटलं? किती वाजता भेटतील, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? वेळ काढायचा आहे। आणि वेळ बरोबर काय असते? अंतरछेद वेग। आणि एकक जर सारखे नसतील तर आपण वेळाच्या सूत्राला 18/5 ने गुणतो, पण अंतर इथं किती आहे? 750 किलोमीटर। आणि जो वेग आहे हा किलोमीटर प्रति तास आहे, इथं पण किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे किलोमीटर सारखा आहे, म्हणजे याला 18/5 ने गुणण्याची गरज नाही। मग अंतर किती भेटलं आपल्याला? 750। आणि वेग किती येईल रे? दोघांची बेरीज होईल कारण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येऊ राहिले, म्हणजे 55 अधिक 70। मग पुढे जर सॉल्व केलं तर 750 छेदामध्ये 70 आणि 55, 0 अधिक 5, 5, 7, 5, 12 किती झाले? 125। पुढे संक्षिप्त रूप द्या। 125 आणि 750ला जर भागलं तर बघा 125 चौक डायरेक्ट 750 होतात वाटते, तरी बघू। 5 5 5 2 10, 5 5 25, 25चा भाग गेला। 5 1 5, 3 बाकी राहिले, 5 7 5 1 5, 2 बाकी राहिले, 5 5 25, हे 150 झाले। आणि 25 किती होतात? 150, म्हणजे किती तासाने भेटतील ते? 6 तासांनी भेटतील, बरोबर आहे। किती तासांनी भेटतील? 6 तासांनी एकमेकांना भेटतील। मग दोन्ही गाड्या किती वाजता निघाल्या होत्या? 6 वाजता। मग 6 तास अजून, बरोबर आहे। सकाळी 6 वाजता निघाल्या होत्या ना, त्याच्यामध्ये ते 6 तासांनी भेटतील, म्हणजे सकाळी 6 वाजतापासून अजून 6 तास ॲड केले तर किती होतील ते? दुपारी 12 वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील। कारण त्यांनी आपल्याला विचारलं तेच आहे। तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर दोन्ही गाड्या सकाळी 6 वाजता निघाल्या होत्या तर ते 6 तासांना भेटतील, म्हणजे 6 मध्ये 6 मिळवले तर किती झाले? दुपारचे 12 झाले, तर ते दोन्ही गाड्या एकमेकांना दुपारी 12 वाजता भेटतील। एकदम सोपी प्रश्न आहे, फक्त दिसायला कठीण होता। ठीक आहे, लक्षात आलं? ठीक आहे, अशाच टाईपचा एक प्रश्न आपण बघूया। बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे। मुंबई ते गोवा हे 540 किलोमीटर अंतर आहे। एकाच वेळी सकाळी 8 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास व 75 किलोमीटर प्रति तास असल्यास दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? परत आपल्याला वेळ काढायचा आहे। मग वेळ बरोबर काय असते? अंतरछेद वेग आहे ना। मग अंतर किती आहे? 540, छेदामध्ये वेग किती आहे? 60 आणि 75, आणि गाड्या 8 वाजताच निघाल्या पण एकमेकींच्या विरुद्ध दिशेने निघाल्या, म्हणजे बेरीज होईल 60 अधिक 75, म्हणजे 540 भागेला 5 0 0 7 6 13, 135। आता 135 जर 540ला भागलं तर 5चा भाग देऊ, 5 2 10, 5 7 35, 1 5 1 5, 5 0 0, 5 8 40। ठीक आहे, इथं 9ने भाग जाईल, 9 त्रिक 27, 9 1 9, 9 2 18, 3 चौक 12, म्हणजे उत्तर आलं 4 तास। किती तास? 4 तासानं ते भेटतील। आता बघा, 8 वाजता निघालेले आहे, म्हणजे सकाळी 8 वाजता निघाल्या आणि त्यामध्ये 4 तास जर मिळवले तर 8 आणि 4 किती झाले? परत दुपारचे 12 वाजले, म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? दुपारी 12 वाजता भेटतील। अशा तऱ्हेनं आपण हे काही टाईप 6 पर्यंतचे प्रश्न बघितलेले आहेत। यापुढे आपण जे आपले RRB ग्रुप डी आणि NTPCला आलेले PYQ बघणार आहोत। आणि पुढे टाईप 7 8 9 10 जे आहेत 11 12 पर्यंत आपण बघू। त्यामध्ये आणखी हार्ड लेवलचे एक्झाम्पल आपण वेळ आणि अंतरचे बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर नक्कीच निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.